दलित मतदान ढापण्यासाठी काँग्रेसकडून घटना बदलण्याचा प्रचार। नमस्कार, मी शुभम राज। तारा न्यूजच्या आणखी एका स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत। खरं तर जातीअंताचा प्रसार आणि प्रचार काँग्रेस पक्षाच्या कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणात झाला आहे। काँग्रेसने नेहमीच महाराष्ट्रामध्ये बौद्ध वगळता अन्य जातींना प्राधान्य देऊन सातत्याने बौद्धांना डावललं आहे। पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या गोष्टी प्रामुख्याने आणि उदाहरणासहित दिसून येत आहेत। देशाची घटना बदलणार आहे अशा पद्धतीचा भावनिक प्रचार करून महाराष्ट्रातील बौद्ध तथा दलित समाजाला आकर्षित करण्यासाठी, त्यांचे मतदान घेण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून ही खेळी खेळली जात आहे। या देशांमध्ये जात आणि जातीयवाद गेल्या 75 वर्षांमध्ये नेहमीच काँग्रेस पक्षानेच खेळवलाय। घराणेशाहीतील प्रत्येकाला प्रतिनिधित्व देऊन काँग्रेस पक्षाने दलित समाजातील बौद्ध समुदायाला नेहमीच डावललं गेल्याचं चित्र दिसतंय। तत्कालीन काळामध्ये भारतीय स्वातंत्र्यानंतर देशाची राज्यघटना लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या अभ्यासू आणि विद्वान माणूस घटना समितीमध्ये यावा यासाठी महात्मा गांधी यांनी घटना समितीतील अन्य सदस्यांना विनंती केली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधी यांच्या विनंतीला मान देऊन भारतीय संविधान लिहिलं। अर्थात या देशातील विशेष समुदायातील 3.5% वगळता या देशातील SC, ST, OBC समाजाने भारतीय संविधान स्वीकारलं। काँग्रेस पक्षानं सर्वाधिक बाबासाहेबांचा अपमान जिवंत असताना केला आहे। दस्तूरखुद्द तत्कालीन देशाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी देखील वेळ पडली तर ही भारतीय राज्यघटना आपण बदलू अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं। देशाच्या स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांमध्ये काँग्रेस पक्षाने कोणत्याही पद्धतीचा ठोस निर्णय घेतला नाही। याउलट काँग्रेस पक्षाने घराणेशाहीला खूप मोठ्या पद्धतीने प्रतिसाद दिला। देशभरातील राजघराण्यांचे संस्थान खालसा कायदा करून अनेक राजे घराण्यातील राजा रजवाडे यांना अडचणीत आणलं होतं। आजच्या घडीला विविध देशभरातील संस्थान काळातील राजवाड्यातील वारसदार संस्थान खालसा केल्याची खंत मनात ठेवून भारतीय जनता पार्टी सोबत आहेत। ही वस्तुस्थिती आहे आणि ती नाकारता येत नाही। काँग्रेस पक्षाने नेहमी घराणेशाहीला प्राधान्य दिलं आहे। वेगवेगळ्या राज्यांमध्ये छोट्या पद्धतीनं निर्माण होणाऱ्या पक्षांना अंतर्गत पाठिंबा देऊन त्यांना मोठे करण्यामागे धन्यता काँग्रेस पक्षाने मांडलेली आहे। महाराष्ट्रामध्ये छोट्या प्रमाणामध्ये व्यापलेली शिवसेना ही कधी काळी वसंत सेना म्हणून ओळखली जात होती। काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी तत्कालीन काळामध्ये शिवसेना पक्षाला मुंबईतील कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांची कामगार चळवळीतील ताकद मोडून काढण्यासाठी हे बळ दिलं होतं। आज उद्धव ठाकरे काँग्रेस पक्षासोबत आहेत हा काही नवीन विषय नाही। इमर्जन्सीपासून ते राजघराण्याच्या संस्थान खालसापर्यंत काँग्रेस पक्षानं जे निर्णय हुकुमशाही पद्धतीनं घेतले, देशभरातील हिंदुत्ववादी विचारसरणीच्या अनेक लोकांना ते खटकत होते। काँग्रेस हे जळतं घर आहे अशा पद्धतीची टीका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती। विरोधी पक्षातील भारतीय जनता पार्टीला नामोहरम करण्यासाठी कोणताही मुद्दा काँग्रेस पक्षाजवळ नसल्याने भारतीय संविधान बदलणार असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीवरती करत संपूर्ण देशामध्ये काँग्रेस पक्षाने या विषयासंदर्भात रान उठवलेला आहे। मात्र वस्तुस्थिती याच्या अगदी विरोधात असून वास्तवात अशा पद्धतीची घटना दुरुस्ती किंवा बदल सत्ताधारी सरकारला भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत ढाच्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही। या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा साहनी याचिका सुनावणी संदर्भात काही वर्षांपूर्वी निर्वाळा दिला आहे। केवळ मताच्या बेरजेसाठी काँग्रेस पक्षाकडून भारतीय संविधान बदललं जाणार असल्याचा सातत्यानं आरोप केला जात असून यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य दिसून येत नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार देशामध्ये आल्यापासून देशाच्या सीमेच्या नजीक असणाऱ्या विविध देशांकडून होणारे वारंवार हल्ले, दहशतवादी कारवाया यांना पूर्णविराम मिळालेला आहे। याउलट
काँग्रेस राजवटीमध्ये देशाच्या सर्वोच्च सभागृह असणाऱ्या संसदेवरती अतिरेकी यांनी हल्ला केला होता। तसेच महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबईवरती पाकिस्तानी दहशतवादी यांच्याकडून हल्ला झाला होता। देशाची सुरक्षितता, अखंडता, एकता आणि समानता यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गरज या देशाला वाजवी ठरणारी आहे। जगभरामध्ये भारत या देशाविषयीची आत्मीयता, प्रतिभा संपन्न असणारा देश म्हणून ओळखली जाते। महागाईपासून ते बेरोजगारीपर्यंतचे उचलले जाणारे निवडणुकीतील मुद्दे याला महत्त्व नसून लघु आणि कुटीर उद्योग संदर्भात ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील गावं गाड्यांपर्यंत मोदी सरकारच्या PMEGP लघु उद्योग कुटीर उद्योग संदर्भातला, स्टार्टअपच्या योजनेसंदर्भातला, मुद्रा योजनेच्या संदर्भातला आणि सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना मिळणारा हातभार हा देशामध्ये लक्षवेधी आहे। महाराष्ट्रामध्ये सहकार आणि साखर कारखानदारी, सहकारी बँका, सहकारी पतपेढी यांची केवळ लुटमार करण्याचे धंदे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने गेल्या 75 वर्षांमध्ये केलं असल्याचं चित्र दिसलं। अर्थातच त्यांनी हे उद्योगधंदे केले सत्तांतर झाल्यानंतर ते राजकारणाच्या समांतर गोळाबेरजेमध्ये, आणि असा प्रयोग काँग्रेस पक्षामध्ये वारंवार केला होता। शिवसेना हा पक्ष फुटला यापेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांना देखील वेळ देत नव्हते। श्रीमान उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमदारांना भेडसवणाऱ्या विविध समस्या विद्यमान मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वतीने जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न केला होता। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटायला जाण्यासाठी 2-2 तास तत्कालीन काळातील आमदारांना थांबायला लागत होतं। मात्र अडचणीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांनी पक्षातील विविध आमदारांना व्यक्तिगत पातळीवरती रात्री अपरात्री संकटकाळी मदत केल्याने श्री एकनाथ शिंदे या नेतृत्वावरती अनेक आमदार यांनी विश्वास ठेवला होता। तत्कालीन काळातील वसंत सेना हीच नव्याने शरद पवार यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना म्हणून सुरू केली, यात नवल वाटण्यासारखं काही नाही। श्रीमान शरद पवार यांनी जे पेरलं तेच आज रोजी उगवत आहे। सर्वसामान्य मध्यमवर्गीय जनता यांना राजकीय अंतर्गत बाबी पुरेशा माहीत नसल्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी भावनिक मुद्दे उचलण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून केला जातोय। त्याचाच एक भाग म्हणून भारतीय संविधान बदलण्याचा घाट भारतीय जनता पार्टीकडून घातला जातोय असा आरोप देशभरामध्ये होताना दिसून येत आहे। या आरोपामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य प्रथमदर्शनी दिसून येत नाही। केवळ देशभरातील दलित समाजाचंच मतदान मिळावं या हेतूने काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रीय पातळीवरती हा मुद्दा करण्यात आलेला आहे। आणि अशाच काही खास रिपोर्टसाठी तारा न्यूजला सबस्क्राईब करा।